तिची आसवे तिची सावली, व्यथा मनाची उरात लपली, स्वप्नामधला गाव शोधते स्पंदन वेडी राणी, धुंद नदीच्या काठावरची निळ्या नभाची गाणी, डोळ्यामधुनी अलगद सांगे कहाणी. मनस्विनी मनस्विनी मनस्विनी. मुलींची लग्न झाली ना की आपण सगळेजण कुठल्या तरी तीर्थक्षेत्राला जाऊन येऊया. जाऊया जाऊया. मी आलेच. काल अनुच्या आई तुझ्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी इथे आपल्या घरी आल्या होत्या, तेव्हा तू त्यांचा अपमान केलास. मी जे सांगितलं ना अक्षय ते योग्यच सांगितलंय. आई मला तरी असं अजिबात वाटत नाहीये. तू ज्या प्रकारे त्यांच्याशी वागलीस ना ते पूर्णपणे चुकीचं होतं. त्यांचा हा असा अपमान करून तू आपल्या कुटुंबाची इब्रत धुळीला मिळवलीस. आणि जर का तिचं या घरात येणं तुला मान्य नसेल तर या एकाच घरात आपण दोघं वेगवेगळे राहूया. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे कुठल्याही परिस्थितीत तुझा हुकूम या घरावर चालणार नाहीये. हे बघा, तुम्ही प्लीज माझ्या आईच्या चुकांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न करू नका. उलट मला खरंच तुमचं खूप कौतुक वाटतंय की तुम्ही मोठ्या मनाने तिला माफ केलंय. खरं म्हणजे तिने तुमची माफी तुमची त्यात काही चूक नाहीये. आणि मी माझ्या आईला हे सुद्धा स्पष्टपणे सांगितलंय की काहीही झालं तरी कुठल्याही परिस्थितीत मी अनुशीच लग्न करणार आहे. अक्षयराव, माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. हे बघा, प्लीज प्लीज तुम्ही असं काही करू नका ज्यानं तुमच्या आणि अनुच्या नात्याला तडा जाईल. हे बघा, माझ्याकडनं अशी कुठलीही गोष्ट होणार नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. आणि हो, ह्या सगळ्या गोष्टी अनुच्याही कानावर घाला तुम्ही. हो, अनु शेजारीच आहे. जरा अनुला द्याल फोन? हॅलो. हां बोल अक्षय. अनु, खरंच तुझी आई खूप महान आहे. इतकी चांगली आई मिळायला नशीब लागतं ग. मला जर का अशी आई मिळाली असती ना तर. ठीक आहे. बरं, काही प्रॉब्लेम आहे का? हो, म्हणजे प्रॉब्लेम झाला होता पण आता तो सॉल्व्ह झाला आहे. म्हणजे टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे. बरं अनु, मी काय म्हणतो, आपण उद्या जरा भेटूया. हो चालेल. मग ठीक आहे, मी तुला उद्या फोन करतो आणि मग आपण कुठे कसं भेटायचं ते ठरवूया. ठीक आहे. गुड नाईट. गुड नाईट. काळजी घे. बाय. बाय. आई, अगं काय झालं? अशी घाबरलीस का? आई अगं तू तू रडतेस? शांत हो, शांत हो बघू आधी. तुला अक्षय काही बोलला का? आई सांग ना. अगं काय सांगू, मी अक्षरांच्या आईला भेटायला गेले होते ना, तिथे गेल्यानंतर त्या
तुझी ही हिम्मत? काय समजते काय ती स्वतःला? जाऊ द्या अनु. अगं भांडण करत बसण्यात काय अर्थ आहे? जाऊ दे, असं कसं म्हणतेस तू आई? इतकं सगळं झालेलं असताना तू मला साधं सांगितलं सुद्धा नाहीस. आलेल्या माणसाशी कसं बोलावं, कसं वागावं ह्याची साधी अक्कल सुद्धा नाहीये त्यांना. ज्या लोकांना आपली काही किंमत नाही, आपणही त्यांची काहीच किंमत करायची नाही. आपल्याला अशा लोकांची गरजच नाही. अगं पण मान्य आई, आपण त्यांच्या एवढे श्रीमंत नाही, आपल्याकडे त्यांच्या इतके पैसे नाहीत, पण आपण प्रामाणिक आहोत. कोणाला तरी अंधारात ठेवत, प्रेमाचा गैरफायदा उचलत आपण कधीही कोणाचा विश्वासघात केलेला नाहीये. हो अनु, पण आपण यात काय करू शकतो? तुला नाही माहिती आई, आपण केवढ्या मोठ्या अडचणीत होतो. आता मला त्याचा खोटारडेपणा उघड करायलाच पाहिजे. वाटतं की जावं आणि त्या नितीनला. नितीन? अनु, अनु आता तू नितीनचं नाव घेतलंस. आई अगं ते बोलण्याच्या ओघात चुकून नितीनचं नाव आलं. तू तुझा वीणाताई तुझी वाट पाहते. हो, तूही चल. तू हो पुढे, मी आलेच. काय करू? वीणाला हे सगळं सांगू का नको? इकडे लग्नाची तयारी आटपत आली आहे, पण मी अक्षयलाही काहीच सांगू शकत नाहीये. त्याला सांगितलं तर तो लगेच तडकाफडकी हे लग्नच मोडून टाकेल. छे, काहीच सुचत नाहीये. पण ह्याच्यातनं काहीतरी मार्ग निघायलाच हवा. मनस्विनी हॅलो, हा सीमा बोल. फ्री आहेस ना? एकटीच आहेस का कोणी आहे सोबत? एकटीच आहे. अगं मला निशा भेटली होती. तिला सगळं माहिती आहे. कशाबद्दल? अगं सयाजी आणि नितीनची पार्टनरशिप तुटलेली नाही. काय? ती म्हणाली वीणाताईचं लग्न होऊन देऊ नकोस आणि तिला अक्षय आणि देशमुख घराण्याबद्दल आपल्याला भरपूर काहीतरी सांगायचंय. अगं पण हे सगळं तिला कसं माहिती? हे बघ, आता या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यात अर्थ नाहीये. आपल्याला तिला भेटायलाच हवं. अगं पण अनु, आपल्याला तिला भेटायलाच हवं, कळलं? ठीक आहे. ओके चल, मी फोन ठेवते. बाय. गुड नाईट. गुड नाईट. बाय. चला, एक धागा सापडला म्हणायचा. दादा, तू जसं काम सांगितलंस तसंच केलंय मी. व्हेरी गुड. पण दादा, मला एक गोष्ट कळत नाहीये की तू हे सगळं का करतोयस. ती खूप मोठी गोष्ट आहे. तुला कळायला जरा वेळ लागेल. पण दादा, तुला कसं कळत नाहीये? मी माझ्या मैत्रिणींपासून तुटली जाते.
त्या दोघी आता माझा तिरस्कार करतात. आज जरी तुझं वागणं त्यांना चुकीचं वाटत असेल आणि त्या तिरस्कार करत असतील तरी उद्या सत्य समजल्यावरती त्या तुझ्यावरती प्रेमच करतील आणि तुझ्याशी मैत्री करतील त्या. हो, पण आपण हे सगळं का करतोय? अगं आपण हे पुण्याचं काम करतोय. पुण्याचं? हे कसं काय? म्हणजे बघ, एखाद्याला संकटातून वाचवणं म्हणजे पुण्यच नाही का? पण आपण तर सगळे उलटे खेळ खेळतोय. आपण तर नातं तोडण्याचं काम करतोय. इथंच तू चुकतेस. उलट त्यांना येणाऱ्या संकटापासून आपण सावध करतोय. म्हणजे हे जे काही घडतंय हे सगळं प्लॅनिंगने घडतंय? नाही, प्लॅनिंग नाही. आपण प्लॅनिंग करत नाही आहोत. ते प्लॅनिंग करतायत, आपण ते तोडतो आहोत आणि त्यांना सावध करतोय. ओके, आता माझ्या लक्षात आलं. म्हणजे नितीन वीणाशी खोटं बोलतोय आणि हे सगळं आपण वीणाला आणि तिच्या घरच्यांना समजावायचंय आणि देशमुख कुटुंबाचं खरं रूप अनुला कळून द्यायचंय, असंच ना? म्हणजे आपण हे सगळं खरं बोलण्याचं काम करतोय. तुला तुझ्या दादावरती विश्वास नाही आहे का? असं काय बोलतोयस दादा? मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मला माहिती आहे माझा दादा कुठलं वाईट काम करूच शकत नाही. थँक्यू. ते जाऊन देत. मला खूप भूक लागली आहे. जा माझ्यासाठी काहीतरी खायला आण पाहू. आणते. सासूबाई मला एकदम तातडीने बोलवलं होतं. अक्षय हाताबाहेर गेलाय सयाजी. काल जरा मला अति बोलला तो. मला घरातून बाहेर काढण्याची धमकी दिली त्याने. त्याची हीच गोष्ट मला आवडत नाही. ऑफिसमध्ये सगळ्यांसमोर मला वाटेल तसा बोलला, माझा अपमान केला, ऑफिसमधनं मला काढून टाकलं. त्या पोरीने अनुने त्याचे कान भरले असतील म्हणूनच तो असा वागला असेल. आणि काय काय बोलला? अजून म्हणाला, मी फक्त अनुशीच लग्न करणार आणि तुम्ही कोणीही या लग्नात नसणार. तुमची काहीही गरज नाही. कोणाला त्याच्या लग्नाला जायचंय? कोणाला एवढी हाऊस आहे? बरं झालं त्यांनी स्वतःहून अडचण दूर केली ती. पण सयाजी, मला खूप राग येतो या गोष्टीचा. तुम्ही कशाला त्याचा राग करून स्वतःच्या जीवाला त्रास करून घेताय? अहो, पण आज तो असं बोललाय, उद्या माझं सामान जर घराबाहेर फेकलं तर काय करणार मी? त्याच्या का बापाची पेंड लागून गेले काय? मी आहे ना, तुम्ही कशाला काळजी करता? मी एक नवीन वकील नेमतो. सगळ्यात आधी तुम्हीच त्याच्यावर केस टाका. केस? केस कशाबद्दल? देशमुख इंडस्ट्रीजमध्ये तुमचे जे शेअर्स आहेत ना, ते मिळवण्याबद्दल. तुम्ही केस टाका, नंतर मी केस टाकतो. हा, आपण आपले सगळे शेअर्स त्याच्याकडनं काढून घेऊ. हो, छान आयडिया आहे. कधी करायचं असं? ताबडतोब ऍक्शन घ्यायला पाहिजे. या कोर्ट कचेरीच्या फेऱ्यात त्याला आपण अगदी पिचून काढूया. आपल्या समोर त्याने घुडके टेकले पाहिजेत आणि हात जोडले पाहिजेत. लगेच केस टाकते. लागा तुम्ही तयारीला. अहो, अक्षयरावांचा फोन आला होता. काय म्हणाले? त्यांना सगळं माहीत झालं बहुतेक. कशाबद्दल? हेच, मी त्यांच्या आईला भेटायला गेले होते आणि तिथे जे जे काही घडलं ते. पण हे अक्षय रावांना कसं कळलं? काय माहीत. मला वाटलं तुम्ही तर नाही ना कुणाला सांगितलं. हा, मला गडकरी भेटला, त्याला मी बोललो होतो. हा, गडकरीनेच हे अक्षय रावांना सांगितलं असावं. अरे बापरे, आता काय होणार?
अक्षयराव नेमकं काय म्हणाले? त्यांचं आणि त्यांच्या आईचं भांडण झालं असावं बहुतेक. कशावरून? अहो, ते म्हणाले मी आईला खूप बोललो आणि काहीही झालं तरी मी अनुशीच लग्न करणार. म्हणजे अक्षयरावांच्या आईचा लग्नाला विरोध आहे तर? नाही नाही, असंच नाही काही. आतापर्यंत सगळं कसं सुरळीत चाललं होतं, आता ना काहीतरी अडचण येणार असं दिसतंय. अहो, आता अशा परिस्थितीत आपण काय करायचं? सध्या तरी अनुचं कार्य व्यवस्थित पार पाडणं हे महत्वाचं आहे. आणि आपण काही हे जाणून बुजून केलेलं नाही. अक्षयरावांच्या आईचं आणि त्यांचं भांडण झालं, पण त्याचा परिणाम अक्षयराव आणि अनुच्या लग्नावर होईल असं मला नाही वाटत. खरंच आई जगदंबेच्या कृपेनं असंच होऊ दे. बोल, तुला काय माहिती आहे आमच्याविषयी, देशमुख घराण्याविषयी आणि नितीन आणि सयाजीच्या पार्टनरशिपविषयी? वा, हे बरं आहे. काही दिवसांपूर्वी माझ्याशी नीट बोलत सुद्धा नव्हतीस आणि आज एवढे प्रश्न विचारतेस. निशा, माझ्या ताईचं लग्न आहे आणि अशा शुभप्रसंगी अशी काही परिस्थिती समोर आली तर पावलं जपून टाकावी लागणारच ना. आणि आजकाल तसाही कोणाचा काय भरोसा. हे बघ, तुझा गैरसमज होतो. उलट मी तुला सावध करण्याचा प्रयत्न करते. हे बघ निशा, माझ्या ताईचं लग्न मोडू नये असंच मला वाटतं आणि आपल्यात जे काही प्रॉब्लेम्स आहेत ना ते आपले आपण सॉल्व्ह करू. त्याचा माझ्या ताईला अजिबात त्रास होता कामा नये. सांग, काय माहिती आहे तुला? नितीन आणि सयाजीची पार्टनरशिप तुटलेली नाहीये. त्यांचे व्यवहार अजूनही तसेच चालू. पण हे तुला कोणी सांगितलं? ते मी नाही सांगू शकत. आता इतकं सगळं सांगितलंच आहेस ना, मग हे सांगायला काय प्रॉब्लेम आहे? सॉरी. हा, पण मी तुला हे नक्की सांगू शकते की नितीन चांगला माणूस नाही. त्याच्यावर प्लीज विश्वास ठेवू नकोस. आणि सयाजी कसा आहे हे तुला आधीपासूनच माहिती. मी खरंच पेचात पडलीये. मला काय करू काहीच कळत नाहीये. तू कशाला जीवाला लावून घेतेस? अगं, पण 3 दिवसांवर ताईचं लग्न आलं आणि हे ना मी वीणाला सांगू शकते ना आई बाबांना. अगं अनु, आपण नितीनला आणि सयाजीला एकत्र बघितलंय पण त्यांची पार्टनरशिप तोडली नाही आणि ते अजूनही बरोबर आहेत याचा आपल्याकडे पुरावा नाही. एक काम करा, मी तुम्हाला एक ॲड्रेस देते. तिथे जा, तुम्हाला सगळे डिटेल्स मिळतील आणि पुरावे सुद्धा. पण तिथे जाऊन आम्ही काय करू? ते जा आणि सयाजीच्या ऑफिसमध्ये तुम्हाला फोटोज मिळतील.